नमस्कार. आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल. आवाज सर्वसामान्य जनतेचा. विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या त्या शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक याने आपल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला शिकवण्याच्या बहाण्याने विनयभंग केला होता. विद्यार्थिनीने आपल्यासोबत शिक्षकांनी केलेले कृत्य घरी आल्यावर आपल्या पालकाला सांगितले. दुसऱ्या दिवशी पालक आपल्या पाल्याला घेऊन शाळेत जाऊन आपल्या मुलीशी केलेल्या कृत्याची विचारणा करण्यास गेले असता तो शिक्षक शाळेत आला नव्हता. अल्पवयीन मुलीची त्याच शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने शिकवण्याच्या बहाण्याने नको तिथे स्पर्श केल्याची वार्ता इतर पालकाला कळताच मोठ्या प्रमाणात गावकरी शाळेत जमा झाले व शिक्षकाला निलंबित करून अटक करण्याची मागणी केली. जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी शाळेला भेट देऊन पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून त्या शिक्षकाला निलंबित केले. अल्पवयीन विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून शेख जमीर शेख नजीर राहणार उंबरखेड या शिक्षकांवर बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत 244-25 कलम 75-1 भारतीय न्याय संहिता सह कलम 8 व 12 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून कालपर्यंत हा शिक्षक फरार होता. दिनांक 18 जून 2025 रोजी पुसद कोर्ट येथे हजर होण्याकरिता आल्याची माहिती मिळाल्यावरून त्यास पुसद कोर्ट येथून ताब्यास घेऊन त्यास सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. सदरची कार्यवाही माननीय कुमारचिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उंबरखेड यांच्या मार्गदर्शनात बिटरगावचे ठाणेदार पांडुरंग शिंदे, पोहेकार रवी गीते, प्रवीण जाधव यांनी केली. पुढील तपास PSI सागर अन्नमावर हे करीत आहेत.